चैतन्यं शाश्वतं शान्तं व्यमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुलीला अमृत ग्रंथाचा 10वा अध्याय सार रूपानं बघणार आहोत. तर 9व्या अध्यायामध्ये शबर जो भिल्ल होता ती भस्माच्या चिता भस्म लावून नेम करून उद्धरून गेला. सिंहकेतराया सुद्धा शिवलोकी गेला. शबर आणि शबरीचा भिल्ल आणि भिल्लींचा उद्धार झालेला कथाभाग आपण बघितलेला आहे. आता पुढे दुसरी कथा सुजी शौनकादिक मुनींना सांगत आहेत. पुढचा कथाभाग जो आहे तो शारदेचा कथाभाग आहे. देवराज नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला शारदा नावाची अतिशय सुंदर अशी कन्या होती. हा देवराज ब्राह्मण जो होता तो वेदशास्त्र संपन्न होता. ब्रह्मकर्म सगळं करत होता. विधिवत धर्मानं वागणारा होता. आणि कन्यासुद्धा तशीच सद्गुणी होती. सर्व गुण संपन्न अशी ही शारदा होती. सुंदर होती, सत्वगुणी होती अशी ही मुलगी देवराज ब्राह्मणाची ही कलेनं वाढू लागली. 12 वर्षाची झाली. 12 वर्षाची झाल्यानंतर देवराज ब्राह्मणाने जावयाचा शोध सुरू केला. पद्मनाभ नावाचा एक ब्राह्मण कुमार त्याच्याशी शारदेचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर सासऱ्याच्या घरी हा पद्मनाभ बरेच दिवस थोडे दिवस राहिला आणि एके दिवशी तो गंगेवर स्नानाला गेला. स्नानाला सकाळी गेला असताना परत येताना रस्त्यामध्येच विषारी अशा सापावर पाय पडला आणि सापानं त्याला दंश केला. सापाचा दंश झाला आणि चक्कर येऊन तो खाली पडला. नगरीतले लोक जमा झाले. सगळ्यांच्या लक्षात आलं साप चावला म्हणून. सगळे सांगूस्तोवर उपचार करेपर्यंत तो गतप्राण झाला. ही वार्ता सगळीकडं पसरली. सगळ्या शहरामध्ये सगळ्या नगरीमध्ये ही वार्ता पसरली आणि पद्मनाभाच्या मृत्यूची वार्ता देवराज आणि शारदेलाही कळाली. देवराजाला अतिशय दुःख झालं. नुकतंच लग्न झालेलं होतं. नवीनच जावाई आणि असा सर्पदंश होऊन मृत्युमुखी पडला. हे बघून दुःखाचं सावट सगळ्या घरावर पसरलं. फार मोठं संकट घरावर पसरलेलं आहे. सगळे शोक करू लागले, दुःख करू लागले. पद्मनाभच्या मृत्यूमुळं देवराजाला अतिशय दुःख झालं. मुलीलाही शारदेला दुःख झालेलं आहे. शारदा रडू लागली. प्रेताच्या जवळ सगळेच घरचे आले. शारदेचा परिवार आला. शारदा अतिशय दुःख करू लागली. शारदेने अनेक प्रकारे विलाप केला. शारदा म्हणू लागली, माझ्या शिरावरचा आकाश फाटलं. माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. माझं जे धनाचं भंडार होतं ते सर्परूपी चोरानं चोरून नेलं. आता मी काय करू म्हणून माती तोंडात घालून घेऊ लागली. वडिलाच्या गळा पडून रडू लागली. आईला मिठी मारून रडू लागली. अशा प्रकारे अत्यंत शोक सगळीकडं पसरला. नगरीतले लोकसुद्धा हळहळ करू लागले. नुकतंच लग्न झालेली ही सुंदर कन्या काय करील आता? काय करावं? हिनं इथून पुढे कसं जीवन जगेल? शिव हे काय केलंस देवा? ह्याच्यावर किती मोठं संकट कोसळलं. आता ह्या सद्गुणी अशा सुंदर अशा ह्या शारदेनं पुढचं आयुष्य कसं काटावं, कसं जगावं
अशा प्रकारे 12 वर्षाचीच ही शारदा आहे. सगळे लोक हळहळ करू लागले. देवराजानं सुद्धा आपली मुलगी जी शारदा हिची समजूत घातली आणि त्या जावयाचे अंत्यसंस्कार केले. असाच काही काळ गेला. त्यांनी कर्म संयोगानं त्यांच्या घरी एक यती आले, साधक आले, तपस्वी आले. हे आल्यानंतर शारदेनं जसं करता येईल तसं स्वागत केलं. अतिशय प्रेमानं भक्तीनं त्या यतीचं स्वागत केलं. निरुद्ध नामाचे ऋषी होते. त्यांची पादपूजा केली, प्रसाद केला, आदर सत्कार केला. तेव्हा ते ऋषी खुश झाले, प्रसन्न झाले. नम्र भावानं शारदेनं जेव्हा त्या ऋषीचे पाय धरले, चरण धरले आणि ऋषींना नमस्कार केला, तेव्हा आशीर्वाद प्राप्त होतो बघा. नमस्कार केला की काही ना काही अंतकरणातून आशीर्वाद निघतो. अशाच यतीला नमस्कार केल्यामुळं त्या यतीने शारदेला सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. तेव्हा शारदा खिन्न झाली. ती जी होते येथे आलेले निरुद्ध ब्राह्मण ते आंधळे होते, त्यांना नेत्र नव्हते, पण फार मोठे तपस्वी होते. त्यांनी पुत्रवती भव म्हणून आशीर्वाद दिला. तेव्हा शारदेनं हात जोडले, नम्र होऊन ऋषींना म्हणाली, ऋषीराज हे कसं शक्य आहे? गुरुदेव, मी विधवा आहे आणि मला पुत्रप्राप्ती शक्य नाही. तेव्हा ऋषी म्हणू लागले, माझ्या मुखातून जो शब्द बाहेर पडला तो असत्य होणार नाही. मी तपस्वी आहे. माझ्या वाणीतून तपश्चर्या बाहेर पडलेली आहे आणि तुला पुत्र होईल हे सत्य आहे. घरचे सगळे तिथं आले. सगळेही म्हणू लागले, आई वडील त्या शारदेचे, गुरुदेव ही कसं संभव आहे? तेव्हा ऋषींनी सांगितलं, सगळंच संभव आहे. शाप जेव्हा बाहेर पडतो तेव्हा शाप जसा सत्य होतो, तसाच साधकाचा ऋषींचा आशीर्वाद सुद्धा सत्य होतो आणि हा आशीर्वाद सत्य होईल असं म्हणू लागले. त्यांनी मुक्काम केला तिथं आणि शारदेला शिव षडाक्षरी मंत्राचा उपदेश केला आणि शिवव्रत सांगितलं. प्रदोष, शिवरात्री, अष्टमी ह्या दिवशी तो महादेवाची यथाशक्ती यथामती आनंदानं पूजा करत जा. असं व्रत कर आणि तुझं व्रत पूर्ण होईपर्यंत मी इथंच राहतो. तेव्हा शारदेला काळजी वाटू लागली. हे कसं शक्य आहे असं वाटू लागलं. तेव्हा ऋषींनी शारदेची समजूत काढली. ऋषी शारदेला म्हणू लागले, यतीच्या शापानं आणि यतीच्या आशीर्वादानं काय होणार नाही. जेव्हा यादव कुळाचा नाश सुद्धा ब्राह्मणाच्या ऋषीच्या शापामुळं झाला. कृष्ण कुळाचा नाश, यादव कुळाचा नाश एका यतीच्या शापानं झाला. राजा परीक्षिती ऋषीच्या शापामुळं 7 दिवसात तक्षक दंश होऊन मृत्युमुखी पडला. यतीचा शापामुळं राजा नहुष जो होता त्याला इंद्रपद प्राप्त झालेलं होतं, परंतु ऋषीच्या शापामुळं तो सर्प झाला. ऋषीच्या शापानंच इंद्राची संपत्ती सागरात बुडून गेली. ऋषीच्या शापानंच सांबापोटी मुसळाचा जन्म झाला. मग हे शक्य आहे तर माझा जो आशीर्वाद आहे तो सुद्धा संभव आहे आणि तो खरा होईल. शारदे, तू उमा महेश्वराचं व्रत कर. अतिशय प्रेमानं, अतिशय निष्ठेनं हे व्रत कर आणि तुझं व्रत पूर्ण होईपर्यंत मी सुद्धा इथंच राहील. आणि त्या ऋषींनी तिच्याच अंगणामध्ये
एक निवास केलं आणि तिथं वस्ती केली. शारदा व्रत करू लागली. व्रत दिनी शारदेनं निराहार राहावं. अतिशय आनंदानं फुलं आणावे, फळं आणावे, कर्दळी स्तंभ आणावे, केळीचे खोटं आणावे, आंब्याचे पानं आणावे, अतिशय सुंदर अशी वेदिका तयार करावी. तिथं शिव पार्वतीची सोन्याची प्रतिमा आणून प्रतिष्ठापित केली आणि अतिशय निष्ठेनं शारदा व्रत करू लागली. त्या व्रताच्या दिवशी रात्री भजन करायची, पारायण, कीर्तन, प्रवचन ऋषींचं ऐकायची. सद्गुरूंनी यतींनी जसं सांगितलं तसं अतिशय विश्वास ठेवून पूजन करायची. अहो, विश्वासाचे पोटी लाभ होय ओटाओटी. सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास ठेवला तरच परिचिती येते. अशी विश्वास ठेवून शारदा व्रत करू लागली आणि हे शारदेचं व्रत 1 वर्ष पूर्ण झालं. तेव्हा देवी प्रगट झाली. शारदेसाठी ऋषीसुद्धा तपश्चर्या करू लागलेले होते. देवीचं ध्यान करायची. देवी प्रगट झाली. तिथे सगळेच लोक होते, परंतु देवीचं दर्शन फक्त शारदा आणि यतीश्वर यांनाच झालं. बाकी कोणाला देवी दिसत नव्हती. देवी प्रगट झाल्यानंतर शारदेने चरण धरले, देवीची स्तुती करू लागली. अतिशय सुंदर अशी ती अपर्णा होती. अपर्णा, जिनं पानं खाऊन तपश्चर्या केली अशी ही अपर्णा. विश्वामध्ये तिच्यासारखं सुंदर कोणीच नाही. एवढी ही सुंदर असणारी हिमालयाची मुलगी हेमा, पर्वताची कन्या पार्वती अशी ही शिवाची पत्नी 2 वेळा जिनं शिव परमात्म्याला वरलं. सती असताना महादेवाशी विवाह केला आणि पार्वती होऊन सुद्धा बिजवरा कंपाळी लावून घेतला, म्हणजे दुसवटा. त्याच्याबरोबर विवाह केला. अशी ही भवानी, गौरी, अपर्णा अशी ही अवतरित झाली. अतिशय सुंदर अशी सावळ्या रंगाची, पायामध्ये पैंजण होते. तिच्या रूपाची वर्णन करता येत नाही एवढं स्वरूप अतिशय सुंदर होतं. सगळ्या शरीरावर सौभाग्य अलंकार घातलेले होते, सुवर्ण अलंकार घातलेले होते, कंपाळी मळवट भरलेला होता. अशा सुंदर अशा मनरमन करणाऱ्या अशा रूपामध्ये देवीनं यतीश्वराला आणि शारदेला दर्शन दिलं. तेव्हा शारदेने आणि यतीने दोघांनीही देवीचे पाय धरले. यतीश्वराने देवीला मागणं मागितलं आहे, देवी मी हिला आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद खरा व्हावा. तेव्हा देवीनं शारदेचा पूर्व वृत्तांत सांगितला. शारदेला वैधव्य का आलं? तिचं पूर्वजन्मीच्या कर्मामुळं जी आपल्याला जीवनामध्ये सुख दुःख प्राप्त होतं ते सर्व आपल्याच कर्माचं फळ असतं. आपल्या कर्मामुळेच आपल्याला ते सुख दुःख प्राप्त होतं. तसंच शारदेचं पूर्वजन्मीचं कर्म देवीनं शारदेला आणि नैरोध्य ब्राह्मण जे होते, जे तपस्वी ऋषी होते, त्यांना सांगितलं. देवी सांगू लागली, शारदा जी आहे ही पूर्वजन्मी एका एका व्यापाऱ्याची पत्नी होती आणि त्या व्यापाऱ्याला 2 बायका होत्या आणि ही जी होती ती लहान होती, अतिशय सुंदर होती, मृदू भाषिणी होती, सद्गुणी होती आणि हिच्या गुणानं, हिच्या रूपावर हिचा जो पती होता तो भाळून गेलेला होता. त्यामुळं हिनं पतीला जिंकून घेतलं होतं. हिची जी सवत होती ती हिला भांडू लागली आणि असंच तिनं धोसरा काढून हिला भांडून स्वतः हिला शाप दिला, विधवा होशील असा शाप दिला
आणि ती मरून गेली. हिच्या सवतीचा शाप होता हिला विधवा होशील म्हणून. आणि हिच्याच शेजारी एक जार राहत होता, म्हणजे वाईट दृष्टीचा मनुष्य राहत होता आणि त्याला ही खूप आवडत होती. त्यानं असे बऱ्याच दिवस हिच्यावर पाळत ठेवली. एके दिवशी घरी कुणीच नाही असं बघून तो हिच्या घरात आला आणि हिचा हात धरला. हिचा हात धरल्याबरोबर हिनं नेत्र आरक्त केले आणि हात झिडकारून त्याला हकलून दिलं, नाहीतर मी गावाला बोलवील म्हणून. तो जार निघून गेला. परंतु हिचंच स्मरण होतं त्याला. त्याच्यामुळे हिचं स्मरण करत करतच तो जार जो होता तो मरून गेला आणि तोच वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. हिचंच स्मरण होतं मला पत्नी म्हणून ही प्राप्त व्हावी, ही अंतःकरणामध्ये आशा होती, अपेक्षा होती. आणि प्राण निघून गेला तेव्हा सुद्धा तीच अपेक्षा त्याच्या मनामध्ये होती. तीच अपेक्षा घेऊन तो जन्मला आणि आता हा ब्राह्मण म्हणून हिचा पती झाला. आणि हिच्या सवतीचा जो शाप होता विधवा होशील म्हणून तो लग्न झाल्याबरोबर मेला आणि ही विधवा झाली. असा हिचा पूर्वजन्मीचा वृत्तांत आहे. आणि पूर्वजन्मीच्या हिच्या ह्या वृत्तांतामुळे तिला हा भोग प्राप्त झालेला आहे. परंतु हिचा जो पूर्वजन्मीचा भ्रतारे पती आहे तो आजसुद्धा जिवंत आहे. तो जो व्यापारी आहे तो आजसुद्धा जिवंत आहे आणि त्याने दुसरं लग्न केलेलं नाही. हिचेच स्मरण करून हिच्याच आठवणीवर तो अजूनही जगत आहे. अजूनही हिच्या आठवणी काढून तो तळमळत आहे. आणि मी हिला आशीर्वाद देते की हिला तोच ब्राह्मण रोज स्वप्नात येऊन उपभोग देईल. जागृतीपेक्षा सुद्धा जास्त सुख हिला होईल, पण स्वप्नात येऊन उपभोग देईल. आणि त्याच्यापासून हिला एक मुलगा होईल शारदानंदन म्हणून. तेव्हा तसंच झालं. देवी अंतर्धान पावली आशीर्वाद देऊन. शारदेनं सुद्धा 1100 दाम्पत्याचं पूजन केलं. महादेवाचं पूजन अखंड सुरू ठेवलं. आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देवीचं दर्शन झालेलं होतं. आणि हा जो हिचा शारदेचा पूर्वजन्मीचा भ्रतार आहे तो हिला रोज येऊन स्वप्नामध्ये सुख देऊ लागला, आनंद देऊ लागला, उपभोग घेऊ लागला. रतिसुखाचा उपभोग घेत होता. असा काही काळ गेला आणि शारदेला गर्भ राहिला. शारदेला गर्भ राहिल्यानंतर तिच्या घरातल्याला सगळ्यांना माहीत होतं देवीच्या आशीर्वादानं गर्भ राहिला म्हणून. परंतु नगरीतले लोक मान्य करत नाही. लोक अपवाद होते, लोक निंदा करू लागले. हिला देवी कधी भेटली, हिला देवीनं आशीर्वाद कधी दिला, हे सगळं थोथांड आहे, ही वारांगना आहे, ही चांगलं वागत नाही, हिचे केस कापा, हिच्या केसाला कांदे बांधा, खरा रोहन करा हिचं, हिची गाढवावर बसून गावामध्ये मिरवणूक काढा. ह्या अशा व्यभिचारीला गावाच्या बाहेर हाकलून द्या. अशा प्रकारे लोक बोलू लागले. तेव्हा आकाशवाणी झाली, शारदेचा गर्भ सत्य आहे आणि जो तिच्या कोणी निंदा करील त्याच्या मुखामध्ये त्याच्या जिभेला आळ्या पडतील. तरीसुद्धा लोक बोलू लागले. यतीनेही एक तिथला त्याच नगरीतला वृद्ध ब्राह्मण होता, सत्वगुणी होता, विश्वासू होता, ईश्वराची भक्त होता. तो म्हणू लागला, शारदेचा गर्भ सत्य आहे, तिला खोटं म्हणू नका, काय होणार नाही ईश्वराच्या कृपेनं. ईश्वराच्या कृपेनं सगळंच होतं. बलभद्राचा जन्म कसा झाला, गर्भ नंदराजाच्या जवळ, देवकीचा गर्भ रोहिणीच्या पोटात आला आणि जन्म झाला. चांबाच्या पोटी मुसळ कसं जन्मलं आणि यादववंशाचा कसा संहार केला, काय होणार नाही.
माशाच्या पोटी सत्यवतीचा जन्म झाला म्हणून मत्स्यगंधा तिला म्हणत होते. तसं काय होणार नाही ईश्वराच्या भक्तीनं, शारदा सत्य आहे असं तिला बोलू नका असं एक वृद्ध ब्राह्मण म्हणू लागला. पण लोक पुन्हाही बोलू लागले तेव्हा लोकांच्या जिभेवर जखमा होऊ लागल्या, आळ्या पडू लागल्या. पुन्हा मात्र लोकांनी बोलणं थांबवलं. शारदा सत्य आहे असं मानलं आणि शारदेला पुत्र 9 महिने भरले. शारदेला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. शारदा नंदन हे नाव ठेवलं. अतिशय हुशार असा हा मुलगा वाढू लागला आणि मुलगा 12 वर्षाचा झाला तेव्हा एकदा गोकर नक्षत्राला शारदा गेली, मुलाला घेऊन गेली. आणि तिथंच तो तिचा पूर्व जन्मीचा जो पती होता तिथंच आलेला होता. स्वप्नात भेट झालेली होती, इथं मात्र प्रत्यक्ष भेट झाली. देवीनं सांगितलं होतं तुझी जेव्हा तुझ्या पतीची भेट होईल तेव्हा हा त्यांचा मुलगा त्यांना देऊन टाक आणि तू 4 महिने त्यांच्या जवळ राहा, पण स्पर्श करू नकोस, व्रतस्थ राहा. शारदेनं तसंच केलं. शारदा नंदन जो होता तो त्या पतीच्या हवाली केला. 4 महिने त्याच्याजवळ शिवोपासना करत राहिली, व्रतस्थ राहिली. पतीला स्पर्शही केला नाही आणि 4 महिने झाल्यानंतर तिला शिवलोकाची प्राप्ती झाली. शारदा नंदन जो होता त्याला राज्य देऊन तिचा पतीसुद्धा शिवलोकी गेला. अशा प्रकारे अघटित घटना, अघटित करणी ह्या महादेवाची आहे, ह्या देवाची, ह्या देवीची आहे, ह्या शिवशक्तीची. ही शिवशक्ती काय करणार नाही, काय अशक्य आहे? मेलेला पुत्र जिवंत करणं, स्वप्नामध्ये भोग देऊन पुत्राची प्राप्ती होणं, जी अघटित ह्या जगामध्ये शक्य नाही ते शक्य करणारा हा भोळा देव, पृथ्वीवर राहणारा हा देव, सगळ्याच इच्छा आकांक्षा आपल्या पूर्ण करणारा हा महादेव, अशी ही 10वा अध्याय आहे. असा हा 10व्या अध्यायाचा सार आहे. हे सार श्रवण करणं आणि हा ग्रंथ किंवा हा 10वा अध्याय पठन करणं, वाचन करणं पुण्य समान आहे किंवा श्रवणाचं पुण्य पठणापेक्षा प्रखर आहे. श्रवणामुळं, हे अमृत श्रवण करण्यामुळं त्या अध्यायाचा पूर्ण बोध होतो, सगळ्या शब्दाचा अर्थ उमगतो. वयामध्ये जे कळत नाही ते अर्थामध्ये कळतं आणि कळण्यासाठीच तर आपल्याला पारायण करायचं असतं. ग्रंथ लिहून ठेवले कशासाठी? ज्ञान आपल्याला सांगण्यासाठी. आपल्या भाषेत ते ज्ञान आपल्याला कोणी सांगितलं तर आपल्या घशी उतरतं, आपल्याला ते कळतं, त्याचं अनुकरण होतं. म्हणून या अध्यायाचं श्रवण करावं, आपल्या इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करून घ्याव्या. असा हा परम पावन पुनीत असा 10वा अध्याय आहे. ह्या 10व्या अध्याय रोज श्रवण करावा. पठन केलेल्या पुण्याची प्राप्ती होते. पुण्यपदरी पाडून घ्यावं, संसारातल्या दुःखातून मुक्ती मिळवून परम पावन पुनीत जीवन सुखमय जगावं, आनंदमय जगावं. ओम शांती शांती शांती.